गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संघटनेचे चौथे तत्व अभ्यासणार आहोत, केंद्रीकरण व विकेंद्रीकरण. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण ही दोन्ही तत्वे उपयुक्त असतात. प्रशासनात केंद्रीकरण महत्त्वाचे की विकेंद्रीकरण महत्त्वाचे हे सांगणे कठीण आहे. तसा वादग्रस्त प्रश्न निर्माण करणे अयोग्य ठरेल, कारण कार्याचे स्वरूप व महत्त्व, प्रत्यक्ष कार्यपद्धती यांचा विचार करून प्रशासनात केंद्रीकरणाचे किंवा विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारले जाते. साम्यवादी सर्वकष देशात केंद्रीकरणाच्या तत्वावर तर लोकशाही देशात विकेंद्रीकरणाच्या तत्वावर अधिक भर दिलेला असतो. केंद्रीकरण व विकेंद्रीकरण ही तत्वे राजकीय व प्रशासकीय स्वरूपाची असतात. राजकीय सत्तेचे केंद्रीकरण इंग्लंडच्या शासन पद्धतीत आढळते. अमेरिकेच्या संघराज्यात विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारलेले आहे. मध्यवर्ती सरकारकडून घटक राज्ये व स्थानिक संस्था यांना राजकीय सत्ता दिलेली असते. प्रशासकीय सत्तेचे केंद्रीकरण विविध संस्था संघटनातून आढळून येते. त्याचप्रमाणे प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरणही विविध संघटनांमध्ये दिसून येते. जेव्हा सर्व प्रशासकीय सत्ता संघटनेच्या एका व्यक्तीच्या हातात असते आणि ती व्यक्ती संघटनेचे सर्व निर्णय स्वतः घेते, तेव्हा त्यास सत्तेचे केंद्रीकरण असे म्हणतात. जेव्हा प्रशासकीय सत्ता एका व्यक्तीकडे न ठेवता संघटनेतील विविध घटकांच्या हातात दिली जाते, तेव्हा प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण होत असते. अवस्थी आणि माहेश्वरी यांच्या मते केंद्रीकरण म्हणजे प्रशासकीय सत्तेचे एकत्रीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठिकाणी होणे आणि विकेंद्रीकरण म्हणजे प्रशासकीय सत्ता अनेक व्यक्ती किंवा घटक यात विभागून देणे होय. प्रोफेसर एल डी व्हाईट यांच्या मते सरकारच्या कनिष्ठ पातळीवरून वरिष्ठ पातळीकडे प्रशासकीय सत्तेचे स्थानांतर होण्याच्या प्रक्रियेला केंद्रीकरण असे म्हणतात. याच्या उलट प्रक्रियेला विकेंद्रीकरण असे म्हणतात. प्रशासकीय सत्ता एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असून ती व्यक्ती सर्व प्रकारचे निर्णय घेत असते, तसेच इतरांना आदेश देत असते आणि त्या इतर व्यक्ती त्या आदेशांचे पालन करतात. अशा प्रकारे प्रशासकीय सत्तेचे केंद्रीकरण होत असते. या उलट प्रशासकीय सत्तेचे वाटप संघटनेतील विविध घटकात केले जाते. काही प्रमाणात सत्ता व अधिकार कनिष्ठ व्यक्तींना दिल्या जातात, त्यामुळे ते आपापल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. अशा रीतीने प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण होत असते. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्व उपयुक्त आहे की विकेंद्रीकरणाचे तत्व उपयुक्त आहे, ही एक प्रशासनातील गंभीर व महत्त्वाची समस्या समजली जाते. प्रोफेसर विलोबी यांच्या मते संघटनेत संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची व प्रशासनात एकवाक्यता आणण्याची वरिष्ठ प्रमुखाची इच्छा आणि शासकीय संघटनांनी स्थानिक लोकांच्या इच्छा आकांक्षांचा विचार करावा ही लोकांची मागणी, या दोहोत एकवाक्यता आणणे ही संघटनेची एक महत्त्वाची समस्या बनलेली आहे. एफ ए मार्क्स यांच्या मते प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्व उपयुक्त आहे की विकेंद्रीकरणाचे तत्व उपयुक्त आहे हे पुढील गोष्टींच्या आधारे ठरवता येते. 1. वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर किती महत्त्वाचे प्रश्न निर्णयासाठी येतात आणि त्या अधिकाऱ्याला त्या संदर्भात प्राप्त झालेली सत्ता विचारात घेणे. 2. वरिष्ठ पातळीवरून कनिष्ठ पातळीवरील स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या मतांना किती महत्त्व दिले जाते हे पाहणे. 3. स्थानिक प्रश्न केंद्राकडून सोडवले जातील की तेथेच सोडवले जातील हे पाहणे. 4. स्थानिक निर्णयासंबंधी आदेश स्थानिक लोकांची मते विचारात घेणे. 5. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांची पात्रता पाहणे. वरील गोष्टींच्या आधारे संघटनेतील प्रशासकीय सत्ता केंद्रित आहे की विकेंद्रित आहे हे समजून येते. यानंतर आपण केंद्रीकरण व विकेंद्रीकरण निश्चित करणारे घटक पाहणार आहोत. जे.डब्ल्यू. फेसलर यांनी प्रशासनात केंद्रीकरण असावे की विकेंद्रीकरण असावे हे निश्चित करणारे 4 घटक सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजेच जबाबदारीचा घटक होय. जबाबदारीचा घटक केंद्रीकरणाला पूरक व पोषक असतो, कारण संघटनेच्या कार्याची अंतिम जबाबदारी त्या संघटनेच्या प्रमुखावरती असते. संघटनेतील प्रत्येक कृतीला त्याला जबाबदार धरले जाते. संघटनेच्या कार्यातील चुकांसंबंधी जी टीका होते त्या टीकेला तोंड देण्याची जबाबदारी प्रमुखावरती असते. कनिष्ठ अधिकारी संघटनेच्या कार्याची जबाबदारी पेलू शकणार नाहीत असे वाटत असल्यामुळे संघटनेचा प्रमुख सर्व सत्ता आपल्या हाती ठेवतो. त्यामुळे संघटनेच्या कार्यात केंद्रीकरणाची प्रवृत्ती बळावते. जबाबदारीचा घटक हा विकेंद्रीकरणातील एक अडथळा मानला जातो.
यानंतर केंद्रीकरण व विकेंद्रीकरण निश्चित करणारा दुसरा घटक म्हणजेच प्रशासकीय घटक. संघटनेचा कार्यकाल, धोरणांची निश्चितता, नियमांची निश्चितता व स्थिरता इत्यादी प्रशासकीय घटक केंद्रीकरण व विकेंद्रीकरण यांची पद्धती निश्चित करतात. संघटनेचा कार्यकाल मोठा असेल, संघटना अनेक वर्षापूर्वी स्थापन झाली असेल तर तिचे ध्येय, धोरण, नियम व कार्यपद्धती निश्चित असतात. त्यामुळे अशा संघटनेत प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण सुलभ होते. नव्याने निर्माण झालेल्या संघटनेत नियमांची, धोरणांची अनिश्चितता असल्यामुळे तेथे विकेंद्रीकरण अशक्य होते. अशा संघटनेत केंद्रीकरणच उपयुक्त ठरते. संघटनेतील कनिष्ठ अधिकारी कार्यक्षम, कुशल व योग्य पात्रतेचे असतील तर तेथे विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारणे सोयीचे होते. यानंतर केंद्रीकरण, विकेंद्रीकरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे कार्यात्मक घटक. संघटनेतील कार्य विविध स्वरूपाची, तांत्रिक स्वरूपाची असतील तर विकेंद्रीकरणाची पद्धती स्वीकारावी लागते. कारण संघटनेच्या प्रमुखाला तांत्रिक स्वरूपाची कार्य पार पाडण्यासाठी विभाग, उपविभाग पाडून सत्तेचे विकेंद्रीकरण करावे लागते. काही संघटनेच्या कार्यात एकवाक्यता आणि एकरूपता आणण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारावे लागते. उदाहरणार्थ, संरक्षण खाते, वाहतूक खाते, पोस्ट, रेल्वे इत्यादी खात्यांच्या प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. यानंतर चौथा घटक आहे बाह्य घटक. काही बाह्य घटकांचा प्रभाव केंद्रीकरण व विकेंद्रीकरणावरती पडलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, विकास योजना राबविताना विकेंद्रीकरणाच्या पद्धतीत जनतेच्या पाठिंब्याला, सहभागाला विशेष महत्त्व असते. एखाद्या विभागात एखाद्या राजकीय पक्षाचा प्रभाव मोठा असतो. तो प्रभाव प्रशासनातील विकेंद्रीकरणावरती पडू शकतो. उदाहरणार्थ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र या घटक राज्यात अनुक्रमे द्रुमक, मार्क्सवादी कम्युनिस्ट व तेलुगू देसम हे राजकीय पक्ष प्रभावी व सत्ताधारी बनलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विकास योजनांची कार्यवाही करताना या पक्षांचे सहकार्य घ्यावे लागते. यानंतर आपण केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीच्या वाढीची कारणे पाहणार आहोत. आज 20व्या शतकात सर्वच राष्ट्रात केंद्रीकरणाच्या पद्धतीचे समर्थन केले जाते. आधुनिक प्रशासनात विकेंद्रीकरणाची प्रवृत्ती अधिक वाढलेली दिसते. सामान्यतः केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीच्या वाढीची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. 20व्या शतकात दळणवळणाच्या साधनात प्रचंड सुधारणा व वाढ झाल्यामुळे केंद्रीय संघटना दूरवर असलेल्या आपल्या शाखा, उपशाखांवर व कर्मचाऱ्यांवर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे केंद्रीकरण सुलभ झालेले आहे. 2. राष्ट्रीय नियोजन, राष्ट्रीय संरक्षण अशा कार्यात एकवाक्यता, एकसूत्रता आणणे आवश्यक असते. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सत्तेचे केंद्रीकरण उपयुक्त ठरते. 3. देशातील घटक राज्यांना, स्थानिक संस्थांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे केंद्र सरकारचे आर्थिक नियंत्रण वाढत जाऊन सत्तेचे केंद्रीकरण घडून येते. 4. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच खर्चात काटकसर होण्यासाठी प्रमुख कार्यालयांचे नियंत्रण कनिष्ठ शाखांवरती असावे लागते. 5. राष्ट्रीय धोरण ठरवणे, त्यांची कार्यवाही करणे, महत्त्वाचे प्रश्न, अडचणी यांचे निवारण करणे यासाठी केंद्रीकरणाची पद्धती उपयुक्त ठरते. यानंतर आपण केंद्रीकरणाचे मूल्यमापन करणार आहोत. म्हणजेच केंद्रीकरणाचे आपण गुण पाहणार आहोत. त्याचबरोबर केंद्रीकरणाचे दोषही पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण केंद्रीकरणाचे गुण पाहूयात. केंद्रीकरणाचा पहिला गुण आहे प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारले असता स्थानिक अधिकाऱ्यांच्या स्वेच्छाचारी वृत्तीला आणि गैरवर्तनाला आळा बसतो. तसेच त्यांच्या कार्यात जबाबदारी व कार्यक्षमता वाढते. केंद्रीकरणाचा दुसरा गुण आहे प्रशासनात एकरूपता, एकवाक्यता निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन कार्य सुलभ करण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्त्व उपयुक्त ठरते. त्यानंतर केंद्रीकरणाचा तिसरा गुण आहे संघटनेच्या कार्यात समन्वय साधण्यासाठी, सुसूत्रीकरण करण्यासाठी केंद्रीकरण आवश्यक मानले जाते. केंद्रीकरणाचा चौथा गुण आहे राष्ट्रीय नियोजन, विकास योजना, राष्ट्रीय संरक्षण अशा कार्यात विकेंद्रीकरणाच्या तत्वापेक्षा केंद्रीकरणाचे तत्व उपयुक्त ठरते. यानंतर केंद्रीकरणाचा पाचवा गुण आहे केंद्रीकरणामुळे प्रशासकीय संघटनेवर स्थानिक नेतृत्वाचे दडपण पडत नाही. पदाधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीवर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे प्रशासनात भ्रष्टाचार, लाचलुचपत असे दोष राहणार नाहीत. यानंतर आपण केंद्रीकरणाचे दोष पाहणार आहोत.
केंद्रीकरणाचा पहिला दोष आहे केंद्रीकरणाची पद्धती स्वीकारली असता कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीबाबत केंद्रीय संघटनेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रशासनात विलंब, दफ्तर दिरंगाई निर्माण होते, लाल फितीचा प्रशासकीय कारभार सुरू होतो. यानंतर केंद्रीकरणाचा दुसरा दोष आहे केंद्रीय अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीचे, तेथील प्रश्नांचे पूर्ण ज्ञान असत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय अयोग्य व चुकीचे असू शकतात. साहजिकच केंद्रीय अधिकाऱ्यांकडून स्थानिक प्रश्नांची उपेक्षा होते, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. यानंतर केंद्रीकरणाचा तिसरा दोष आहे प्रशासनातील सर्व निर्णय केंद्रीय संघटनेकडून घेतले जातात. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यापलीकडे दुसरे जबाबदारीचे कार्य नसते. स्थानिक प्रशासनात अकार्यक्षमता, बेजबाबदारपणा व भ्रष्टाचार वाढीला लागतो. यानंतर केंद्रीकरणाचा चौथा दोष आहे केंद्रीकरणाची पद्धती स्वीकारलेल्या प्रशासनाला जनतेचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही. कारण केंद्रीकरणाच्या पद्धतीत स्थानिक जनतेला त्यांच्या प्रश्नांना, विचारांना फारसे महत्त्व नसते. यानंतर केंद्रीकरणाचा पाचवा दोष आहे स्थानिक प्रश्नांचे, गरजांचे स्वरूप विचारात घेऊन प्रशासनात नवीन प्रयोग करणे अशक्य होते. स्थानिक अधिकाऱ्यांना स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करता येत नाही. कारण केंद्रीकरणामुळे संपूर्ण प्रशासकीय सत्ता केंद्राच्या ठिकाणी एकवटलेली असते. स्थानिक अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार किंवा स्वातंत्र्य दिलेले नसते. यानंतर आपण विकेंद्रीकरणाचे मूल्यमापन करणार आहोत. म्हणजेच आपण विकेंद्रीकरणाचे गुण आणि दोष पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण विकेंद्रीकरणाचे दोष पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण विकेंद्रीकरणाचे गुण पाहणार आहोत. विकेंद्रीकरणाचा पहिला गुण आहे विकेंद्रीकरणामुळे सत्तेचे वाटप होते. केंद्रीय सत्ता कनिष्ठ विभागांना अधिकार देते. त्यामुळे केंद्रीय सत्तेवरील कामाचा ताण कमी होतो व केंद्रीय सत्तेला महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देता येते. शासकीय खात्यातील सत्तेचे विकेंद्रीकरण अशा प्रकारचे असते. विकेंद्रीकरणाचा दुसरा गुण आहे विकेंद्रीकरणामुळे कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी वर्गाला प्रशासनातील काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांना प्रशासनात सहभागी होता येते. ते आपले कार्य उत्साहाने पार पाडतात. यानंतर विकेंद्रीकरणाचा तिसरा गुण आहे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न, गरजा सोडवणे शक्य होते. केंद्रीय अधिकाऱ्यांना कनिष्ठ पातळीवरील परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान नसते, परंतु कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना त्याबाबत संपूर्ण माहिती असते. त्यामुळे ते सहजपणे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर विकेंद्रीकरणाचा चौथा गुण आहे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात अधिकार दिले असता ते आपला विकास करू शकतात. विकेंद्रीकरणामुळे प्रशासकीय अधिकारी तयार होऊ शकतात. यानंतर विकेंद्रीकरणाचा पाचवा गुण आहे विकेंद्रीकरणामुळे प्रशासन कार्य जलद गतीने होते. प्रशासनात दफ्तर दिरंगाई हा दोष निर्माण होत नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांना सत्ता प्राप्त झाल्यामुळे ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. प्रत्येक कार्याबाबत त्यांना केंद्रीय सत्तेवर अवलंबून राहावे लागत नाही. यानंतर विकेंद्रीकरणाचा सहावा गुण आहे विकेंद्रीकरणामुळे प्रशासन कार्य लोकाभिमुख बनते. कनिष्ठ पातळीवरील अधिकारी अधिक जबाबदारीने, जिव्हाळ्याने कार्य करतात, तर सामान्य जनता प्रशासन कार्याला पूर्णपणे सहकार्य व पाठिंबा देते. विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा सातवा गुण आहे विकेंद्रीकरणाच्या पद्धतीमुळे कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना स्वयंशासनाचे धडे मिळतात. त्यामुळे प्रशासनाचे नवीन प्रयोग करण्यासाठी विकेंद्रित सत्तेचे छोटे छोटे विभाग उपयुक्त ठरतात. यानंतर विकेंद्रीकरणाचा आठवा गुण आहे विकेंद्रीकरणामुळे संघटनेतील वरिष्ठ अधिकारी हुकुमशाही वृत्तीने वागू शकत नाही. कारण सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे सत्तेचे विभाजन झालेले असते. त्यामुळे वरिष्ठाला आपल्या कनिष्ठ सेवकांच्या सहकार्याने कार्य करावे लागते. यानंतर आपण विकेंद्रीकरणाच्या तत्वांचे दोष पाहणार आहोत. विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा पहिला दोष आहे विकेंद्रीकरणामुळे संघटनेतील एकरूपता, ऐक्य नष्ट होते. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सत्ता विभागली जाते. त्यामुळे विविध घटकात सुसूत्रीकरण, समन्वय साधणे कठीण जाते. यानंतर विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा दुसरा दोष आहे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात सत्ता प्राप्त होते, परंतु त्यांच्याकडून योग्य प्रकारे सत्तेचा वापर होईल हे निश्चित पद्धतीने सांगता येत नाही. काही वेळा हे कनिष्ठ अधिकारी अहंकारी वृत्तीचे बनू शकतात. स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग होण्याचा धोका असतो. भ्रष्टाचार, पक्षपातीपणा असे दोष निर्माण होऊ शकतात. यानंतर विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा तिसरा दोष आहे विकेंद्रीकरणाची पद्धती अधिक खर्चाची असते. विकेंद्रीकरणामुळे विविध विभाग, उपविभाग पाडले जातात. त्या विभागात विविध स्वरूपाचे कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यामुळे प्रशासनाचा खर्च वाढतो.
विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा चौथा दोष आहे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक हिताकडे अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होते. केंद्र सरकारच्या काही खात्यात विकेंद्रीकरणाची पद्धती घातक मानली जाते. उदाहरणार्थ संरक्षण खाते, परराष्ट्र संबंध खाते, अर्थ, गृह अशा खात्यांची प्रशासकीय सत्ता केंद्रीय स्वरूपाची ठेवावी लागते. यानंतर विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा पाचवा दोष आहे विकेंद्रीकरणाच्या पद्धतीत केंद्रीय अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. अशा पद्धतीने संघटनेची तत्वे पाहिल्यानंतर आपण संघटनेचे आधारभूत घटक पाहणार आहोत. संघटनेचे आधारभूत घटक म्हणजेच रेषा व सल्लागार घटक होय. संघटनेचे कार्य विविध घटकांद्वारे चालते. प्रत्येक प्रशासकीय संघटनेत विभाग उपविभाग पाडून कार्याचे विभाजन केलेले असते. अर्थात प्रत्येक घटकाचे कार्य भिन्न स्वरूपाचे असते. प्रत्यक्ष कार्य करणारा, सल्ला देणारा, प्रशासन कार्याला सहाय्य करणारा, तांत्रिक बाबतीत सल्ला देणारा असे विविध स्वरूपाचे घटक संघटनेच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आढळतात. सामान्यतः स्टाफ व लाईन असे संघटनेचे दोन मुख्य घटक मानले जातात. स्टाफ म्हणजेच सल्ला देणारा वर्ग. या घटकात सर्वसामान्य सल्लागार, तांत्रिक सल्लागार व सहाय्यक कर्मचारी वर्ग अशा 3 प्रकारांचा समावेश केला जातो. लाईन घटक म्हणजेच शासनाची प्रत्यक्षात कार्य करणारा घटक होय. यामध्ये खाती, महामंडळे व स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे या प्रकारांचा समावेश केला जातो. कोणत्याही संघटनेचे प्रशासकीय स्वरूप समजावून घ्यावयाचे असेल तर स्टाफ व लाईन या 2 घटकांचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे. स्टाफ व लाईन हे 2 घटक प्रशासनाच्या कार्यावरून पाडले जातात. स्टाफ घटक हा संघटनेच्या प्रशासकीय कार्याला सल्ला देणारा, सहाय्य करणारा असतो, म्हणून त्याला सल्लागार घटक असे म्हणतात. लाईन घटक संघटनेचे प्रत्यक्ष कार्य करणारा घटक असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संघटनेत स्तररचना असते. वरिष्ठ ते कनिष्ठ अशी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची साखळी असते, म्हणून लाईन घटकाला पंक्ती घटक किंवा रेखा अभिकरण असेही म्हटले जाते. स्टाफ व लाईन हे शब्द प्रथम सैन्य प्रशासनात वापरले जात होते. सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जे कर्मचारी असत त्यांना लाईन समजले जात असे. या लाईन घटकाला सल्ला देणारा, मदत करणारा दुसरा एक विभाग असतो. वैद्यकीय मदत करणारा, शस्त्रास्त्रे पुरवणारा, वाहतुकीची व्यवस्था करणारा अशी कार्ये करणारे घटक असतात. त्याला स्टाफ किंवा सल्लागार घटक असे म्हणतात. अशा प्रकारे स्टाफ व लाईन घटक लष्करी प्रशासनात पाडले जात होते. पुढील काळात ही पद्धती नागरी प्रशासनात स्वीकारली गेली. आधुनिक काळात शासकीय संघटनांचे कार्य अधिक गुंतागुंतीचे व व्यापक बनलेले आहे. त्यामुळे प्रशासकाला संघटनेची सर्व कार्ये पार पाडणे कठीण होऊन बसलेले आहे. त्याला इतरांकडून मार्गदर्शनाची व मदतीची आवश्यकता भासू लागलेली आहे. साहजिकच संघटनेत वरिष्ठ प्रशासकाला सल्ला देण्यासाठी, मदत करण्यासाठी स्टाफ घटक निर्माण करण्यात आला. नागरी प्रशासनातील सर्व संघटनात स्टाफ व लाईन हे संघटनेचे दोन्ही घटक कमी अधिक प्रमाणात आढळतात. शासकीय खाती, लोकनिगम, स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे ही लाईन घटकाची उदाहरणे होत. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, गृह इत्यादी खाती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पुनर्वसन महामंडळ, दामोदर घाटी निगम, औद्योगिक विकास महामंडळ, हवाई वाहतूक महामंडळ अशी शासकीय महामंडळे लाईन घटकाची उदाहरणे म्हणून देता येतील. राष्ट्रपतींचे सचिवालय, नियोजन मंडळ, केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानांचे सचिवालय, रेल्वे बोर्ड, विविध संघटनांच्या कार्यांची संचालक मंडळे इत्यादी स्टाफ घटकाची उदाहरणे होत. थोडक्यात आधुनिक राज्याच्या प्रशासनात स्टाफ व लाईन हे दोन्ही घटक आवश्यक व महत्त्वाचे मानले जातात. शासनाची बहुविध कार्ये पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष लाईन घटकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच त्या कार्याबाबत सल्ला देण्यासाठी, ते कार्य अधिक सुलभ व यशस्वी होण्यासाठी सल्लागार स्टाफची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे स्टाफ व लाईन घटकांचे कार्य परस्परांना पूरक व पोषक आहे असे आपणास म्हणता येईल. स्टाफ व लाईन या संघटनेच्या घटकातील फरक आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी त्यांच्या प्रकारांचा सखोल अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरते. तो अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजे स्टाफ घटकाचे इतर घटक कोणते, त्याचबरोबर लाईन घटकाचे इतर घटक कोणते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. इथं आपण थांबत आहोत. धन्यवाद.